हाय, मी आहे सोनाली आणि वेलकम टू माय चॅनल. आज मी माझ्या बॅकयार्डमधून ताज्या हिरव्या पालेभाज्या तोडत आहे. आज रात्रीच्या जेवणासाठी स्वतःच्या बागेतली ताजी भाजी खोडताना मला खूप भारी वाटत होतं. गार्डन टू टेबल ही जरी इंग्लिश कल्पना असली तरी नकळतपणे मी लहानपणापासूनच या गोष्टीची खूप मोठी चाहती होते. मला शेतकऱ्यांचं, त्याच्या साध्या राहणीमानाचं, त्यांच्या साध्या सोप्या खाण्यापिण्याच्या सवयींचं नेहमीच खूप आकर्षण वाटायचं. मी खूप कृतज्ञ आहे की लहानपणापासूनच माझा अन्नाकडे बघण्याचा तसा दृष्टिकोन होता. सगळं कसं अगदी नैसर्गिक, अस्सल आणि मूळ रूपात. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की हे सगळं कधीतरी आता मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातही अनुभवत असते. आजच्या रात्रीच्या जेवणासाठी मी बनवते परसबागेतील ताज्या राजगिरीची भाजी. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. कढईत बारीक चिरलेला लसूण परतून घ्यायचा. मग लगेच ही स्वच्छ धुतलेली भाजी घालायची. सोबत प्रोटीनसाठी थोडीशी भिजवलेली मुगाची डाळ. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच आपलं बेसिक मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट. परत एकदा मस्त हलवून घ्यायचं. 10 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची. भाजी खाली लागते असं वाटलं तर थोडंसं पाणी पण ॲड करू शकता. आणि मग सगळ्यात शेवटी आपला अस्सल महाराष्ट्रीयन टच, ते म्हणजे आपलं शेंगदाण्याचं कूट. ते थोडंसं ॲड केलं की अजूनच प्रोटीन वाढायला आपल्याला मदत होते आणि टेस्टला पण खूप छान लागते. फायनली आपली गरमागरम पौष्टिक राजगिराची भाजी खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. थँक्यू.